स्वामीजींना माझा नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे शेतकरी बंधू भगिनी, खरं तर शहरातली एक पत्रकार आणि त्यातून इथे का आली असं मला प्रश्न पडला. शहरातल्या माणसांना म्हणजे आम्हाला चिंचेचं झाड आणि लिंबाचं झाड कुठलं हेही ओळख आहे, अशी शहरातल्या माणसाची साधारण परिस्थिती असते. पण आज शेतकऱ्यांची जशी स्थिती आहे तशी साधारण शहरातल्या लोकांची पण स्थिती होऊ लागली. आमची परिस्थिती अशी आहे की आता स्वामींनी मला केळं दिलं आणि म्हणले की सेंद्रिय शेतात खत घातलेलं त्याच्यातनं हे केळं. पण आम्ही शहरात आता जी केळी खातो ती रासायनिक पिकवलेली असतात आणि ते जर केळं तुम्ही बघितलं आणि महिनाभर जर घरात ठेवलं तर महिनाभर ते केळं तसंच राहतं. ते सडतही नाही, ते पिकतही नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. आम्ही जे सफरचंद खातो त्याचं साल वेगळं होतं आणि बरं वेगळं होतं. तांदूळ आम्ही शिजवायला लावतो त्याला वास येत नाही. डाळ खाल्ली तर डाळ उठ फुटतं डाळ. आणि अशा वातावरणात आम्ही असतो. आम्हाला पाणी पण तुम्हाला तर निसर्गाने पाऊस एवढा छान पाणी तुम्हाला स्वच्छ तरी मिळत असेल. आम्ही अतिशय गढूळ आणि अतिशय दूषित पाण्यात आम्ही जीवन कंठत असतो आणि शिवाय दिवसभर आमची धावपळ सुरू असते. आणि अशा वातावरणात आम्ही जेव्हा राहत असतो तेव्हा हे जी सगळी फळं आता जी येत आहेत किंवा जो भाजीपाला येतो ज्याच्यावर सगळं रासायनिक मारलेलं असतं जे आम्ही खातो आणि खूप जास्त भाव देऊन आम्ही खात असतो, हे जे आम्ही आता अनुभव घ्यायला लागलो आणि गेल्या 2 वर्षात याचं खूप प्रमाण वाढलंय. आणि त्यामुळे साहजिकच एक पत्रकार म्हणून शेतात काय चाललंय किंवा शेतीकडे काय चाललंय हे बघण्याचा दृष्टिकोन वाढला. शहरातली माणसं जेव्हा कंटाळतात तेव्हा ते म्हणतात की आपण आता छान गावात जाऊन राहू, शेती करू वगैरे अशी आमची स्वप्न असतात. सगळ्या शहरी माणसाचं हे स्वप्न असतं की निवृत्त झालं की गावात जायचं आणि गावात आपण छान राहायचं. पण जेव्हा आता मी गावागावात फिरते तेव्हा मला एकदम दृश्य पलटलेलं दिसतं. आता मला असं दिसतं मी जिथे जिथे फिरले तिथे तिथे एकही शेतकऱ्याचा मुलगा तरुण मंडळी खूप दिसतं, पण एकाही शेतकऱ्याचा मुलगा म्हणत नाही की मी शेती करणार. आणि हे मला वाटतं महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. एक कृषी प्रधान राज्य आहे आपलं आणि अशा राज्यात जर शेतकऱ्याचा मुलगा शेती करणार म्हणत असेल तर इथून पुढील वर्षात म्हणजे 5 वर्षाच्या किंवा 10 वर्षात आपल्याला अन्नधान्य आयात करायला लागेल. मी आताच जालन्यात जाऊन आले. अतिशय वाईट परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांची. सगळी शेतं ओस पडलेली आहेत. सगळं त्यांचं जे काही शेतीची पिकं आहेत ती सगळी करपून गेलेली आहेत. अजिबात पाणी नाही आहे तिथे. जनावरांना अजिबात चारा नाहीये किंवा त्यांना पहिलेही पाणी नाही. आज इथे घराघरातनं जेव्हा भाजी येतात दिसल्या पाण्याने भरलेल्या तेव्हा मला प्रकर्षाने माझ्या जालन्याचे शेतकरी बंधू वाटले. कारण त्यांना 25 दिवसांनी एक कळशी पाणी मिळते. 25 दिवसांनी. आणि ही आता परिस्थिती आहे, म्हणजे आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची परिस्थिती आहे जेव्हा विहिरीत त्यांना थोडं थोडं पाणी अजून उपलब्ध आहे. पण हेच आता जेव्हा मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात येईल तेव्हा त्याची काय भयावह परिस्थिती होणार आहे मी कल्पनाही करू शकत नाही. तिथले शेतकरी आता त्यांचं जे शेत आहे तिथे वयस्कर जे आहे त्यांना ठेवतात आणि सगळे मुंबई पुणे इकडे आता यायला लागले. शेतकऱ्याचं मला वाटतं सर्वात मोठं दुःख असेल की आपली शेती सोडायची आणि गावात यायचं. आणि जालन्याचे बरेच शेतकरी मुंबई पुण्यात येऊन मोलमजुरी करतात, रोजंदारीवर काम करतात. आमच्या इथे इमारतीच्या बांधतात ते इमारतीच्या बांधकामावर काम करतात. ही जालन्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी मी विदर्भात गेले होते. विदर्भात पण ही स्थिती आहे. सगळ्या कापसावरती लाल्या रोग पडलेला होता. त्यांना कापसाला भाव मिळत नव्हता. आणि मी तेव्हा त्यांना विचारलं की ही परिस्थिती काय आहे. जसं मी मगाशी यांना पण म्हणत होते की आटपाडी तालुका आहे तुमच्या जवळ आहे, तिथे पण काय दुष्काळ असतो. तिथे दुष्काळातली 2 गावं दुष्काळी 2 गावं आम्ही दत्तक घेतली असं म्हणू नये, पण आम्ही ती घेतली आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो त्या 2 गावांचं. आता तिथे पोपटराव पवारांना नेलं होतं. त्यातली एक लेंगरेवाडी म्हणून जे गाव आहे ते आता आदर्श गाव योजनेत आम्ही राहणार आहे. पण हे आमचा एक खालीचा वाटा आहे आणि आम्ही आमचं काम करत असतो. अगदी इथून तुमच्या जवळ असेल तर माणखाटावरचे पण शेतकरी तुम्हाला माहिती आहे त्यांची पण फार अतिशय दुर्दशा आहे. आणि हे सगळं फिरत असताना आणि शेतकऱ्यांची खूप प्रमाणात बोलत असताना मला शेतीची खूप माहिती झाली. आणि सगळ्यांच्या तोंडी एकच गोष्ट येते की ताई आम्हाला आता शेती करायला परवडत. मी म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी परिस्थिती नव्हती, मग आता असं काय माहिती की तुम्हाला शेती करायला परवडत. आणि त्याचं एकच कारण प्रत्येक शेतकरी सांगत होता आणि ते म्हणजे बियाणं आता आम्हाला विकत घ्यावं लागतं. जे आमच्या घरी तयार व्हायचं आम्ही घरी तयार करून ठेवायचो बियाणं ते आता आम्ही विकत घेतो. आम्ही रासायनिक खतं वापरतो आणि आम्ही रासायनिक कीटकनाशक वापरतो.
आणि हे सगळं त्याचा इतका प्रचंड खर्च होतो शेतीत की शेतीतनं त्यांना जे मिळतं त्याच्यापेक्षा ह्याचा खर्च त्यांना जास्त होतो आणि तो खर्चच त्यांना मिळत नाही. आणि त्यामुळे जे काही आता शेती करतायत ते आपलं पारंपरिक आमच्याकडे शेत आहे आणि वडील करत आले शेती म्हणून शेती करतात, शेती त्यांना परवडत नाही. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकाचे वापर. त्याचे भाव इतके वाढेल आणि वाढतच जाणार आहेत कारण या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या काही तुम्हाला स्वस्त द्यायला कोणी आलेलं नाही. त्यामुळे त्याचे भाव वाढतच जाणार आहे आणि शेती परवडणे सुरू जाणार. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे स्वामींना सांगते, सर्वात वाईट गोष्ट मला वाटते की हेच रासायनिक कीटकनाशक घेऊन आज शेतकरी आत्महत्या करतात. एका मिनिटात जीव संपतो. जे कीटकनाशक त्यांनी शेतात वापरायला पाहिजे किंवा ज्यांनी शेती उभारायला पाहिजे ते कीटकनाशकाचे एक बाटली खटाखट पितो आणि शेतकरी आत्महत्या करतो. ही वाईट परिस्थिती. आणि म्हणून मी आज जेव्हा इथे आले तेव्हा मठात आले आणि बघितलं त्याचं सगळं, तेव्हा मला मी शेतकरी नाही आणि मी गावातही राहत नाही, माझा शेतीशी काही संबंध नाही, माझं शेती नाही आहे. पण मी हे तळमळीने तुम्हाला सांगते की स्वामींनी जे हा प्रारंभ केला आहे गोग्रामाचा आणि गायीचं संवर्धनाचा, हे फार महत्वाचं आहे. कदाचित आज तुमची इथे परिस्थिती चांगली आहे, इथे पाऊस पडतोय, ऊस दिसतोय मला इथे, पण तरी जे आहे ते राखून ठेवणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काही वर्षांनी म्हणजे 10 वर्षांनी तुमची कदाचित अशी स्थिती होईल, जी मी स्थिती विदर्भात बघितली, जी मी जालन्यात बघितली, जी मी आठवडे बघितली, मी जे माणसं ठेवलं. आणि त्यामुळे आता जागा होणं खूप आवश्यक आहे. स्वामीजींनी आता जी हे उपक्रम घेतलाय आणि अशी विश्वासाची माणसं कठीण आहे आताच्या जगात मिळणं, की खरं जे काही ते सांगतायत आणि विज्ञानाला जोडून सांगतात. अध्यात्म आणि अध्यात्माच्या ठिकाणी ठीक असतं, पण अध्यात्म आणि विज्ञान जेव्हा एकत्र येतं तेव्हा तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि त्यामुळे आज ते गाईचं महत्व जे सांगताय किंवा शेणखताचं महत्व जे सांगताय, बियाणांचं महत्व जे सांगताय, नैसर्गिक बियाणांचं, ते तुम्ही कुठेतरी गांभीर्याने घ्या. नुसतीची परिक्रमा झाली आहे, आमची भाषणं झाली, त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि इथे परत आहे तशी शेती सुरू, जसं चाललंय तसं तुमचं सुरू असं व्हायला नको. एक चांगलं गाव त्यांनी जसं सांगितलं, बाकी सगळं तुम्ही निर्मल काम केलेलं आहे, पण एक चांगलं गाव, ते आदर्श गाव सेंद्रिय शेतीचं असं एक तुम्ही गाव उभा. गायींची संख्या वाढवा, सेंद्रिय खत, सेंद्रिय शेती जी म्हणतात ती तुम्ही करा, तर हे गाव टिकेल आणि एक आदर्श गाव बाकीच्यांनाही आदर्श तुम्ही घालून द्या की आता रासायनिक खतांकडून, रासायनिक शेतीकडून इकडे या सेंद्रिय ठिकाणी या गावात बघायला आहे. आज हिवरे बाजारला जातात लोक, पोपटराव पवारांच्या रायगड सिटीला जातात, मग इथे काय होईल? स्वामीजींच्या मठाच्या इतक्या जवळचं एक आदर्श गाव तुम्ही बनवू शकता. तर एवढीच एक लहान कोणती मोठा तास आहे, पण एवढीच विनंती आहे की आता तुम्ही खरंच सेंद्रिय शेती करा आणि गाव आणि म्हणून स्वामीजींचे मी विशेष आभार मानते. त्यांनी हा उपक्रम सुरू केला म्हणून आणि मला 2 शब्द बोलण्याचे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे विशेष आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.